अजितदादांचं जाणं हे न कळणारं एक सत्य आहे. म्हणजे आदल्या दिवशी त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नसतात, आजारी नसतात, कुठलंही जाण्याचं चिन्ह नसतं. कधी कधी माणूस जाण्याची काही चिन्ह दिसायला लागतात. असं कुठलंही जाण्याचं चिन्ह नसताना ज्यावेळेला अजितदादा जातात त्यावेळेला ते सत्य जरी असलं तरी ते न कळणारं सत्य असतं की असं कसं काय झालं. आणि त्यामुळे आपण सगळेच जण ह्या धक्क्यातून अजून बाहेरही पडलेलो नाही आहोत. यात केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे नेते इतकं मर्यादित नाही आहे. तो प्रचंड प्रचंड मोठा वर्ग असा आहे की ज्यांना काही ना काही निमित्ताने जवळून भेट जरी झाली नसेल तरी त्यांच्याबद्दलच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. मला आठवतं की 2006 साली मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता होतो, आमदार झालो नव्हतो, मंत्री झालो नव्हतो. आणि कोल्हापूरची जिला आपण सुवर्णकन्या म्हणतो अशी तेजस्विनी सावंत हिने मेलबर्नला राष्ट्रकुलमध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले. दादांची बहीण विजयाताई कोल्हापुरात असतात. दादा बहिणीकडे आले होते. दादांच्या बद्दलच्या अशा कुटुंबवत्सल म्हणून गोष्टीसुद्धा खूप खरं म्हणजे अनेकांनी सांगण्यासारख्या आहेत. एखादा माणूस रांगडा असतो, लोकांना आदरयुक्त भीती वाटणारा असतो, पण तो कसा कुटुंबवत्सल असतो ते खूप वेळा विजयाताईंकडे यायचे. तर विजयाताईंकडे आलेले अजितदादा सकाळी 6 वाजता मेलबर्नची ही 2 गोल्ड मेडल मिळवलेली बातमी ऐकल्यानंतर तेजस्विनी सावंतच्या घरी पोहोचले. हलाकी म्हणजे काय याचं मोठं उदाहरण तेजस्विनी सावंतचं घर होतं. पण तिथे जाऊन सकाळी 6 वाजता तिच्या आईवडिलांचं कौतुक, आणि ती मेलबर्नलाच होती, त्यांनी घोषित केलं की हिला आल्यानंतर आम्ही कुठलीही MPSCची परीक्षा, त्यावेळेला कायदा नव्हता, आता कायदा झाला, कुठलीही MPSCची परीक्षा न देता आम्ही क्लास 1चा जॉब देणार. पुढे क्लास 1चा जॉब देऊनच दादा थांबले नाहीत, तर घर आणि तिची रेंज बांधण्यासाठी, शूटिंग रेंज बांधण्यासाठी जागा पण त्यांनी दिली. आता या तेजस्विनी सावंतचा नंतर किती संबंध आला असेल दादांशी, राजकारणात ती नसल्यामुळे माहीत नाही, पण आज त्यांच्या घरी दुःख आहे. अशी लाखो लाखो घरं आहेत की ज्यांना काही ना काही असा परिसस्पर्श झाला. आणि त्यामुळे दादांचं एक कणखर नेतृत्व, थोडं रांगडं नेतृत्व जसं लोकांसमोर येतं तसं ही दादांची संवेदनशीलतासुद्धा अनेकांना अनुभवायला मिळाली. असे दादा, मी म्हटल्याप्रमाणे अरे काल तर बोललो आपण, असे अचानक निघून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक जण उंचीवर गेले आणि काही ना काही कारणाने त्यांना बाजूला व्हावं लागलं. मोठी माजी मुख्यमंत्री असतात, माजी मंत्री असतात, आणि ते त्या पदावरून बाहेर गेल्यानंतर फारसं कोणी त्यांची दखल घेतली. पण दादा आमदार असोत, दादा खासदार असोत, दादा विरोधी पक्षनेते असोत, दादा मंत्री असोत, दादा काहीच नसोत, महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांची नेहमी दखल घ्यावीच लागली. दादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चाललंच नाही. अशी एक ज्याला म्हणता येईल की महाराष्ट्राच्या राजकारणात अपरिहार्य, इनके सिवा चलेगाच नाही, असं व्यक्तिमत्व खरं म्हणजे आपल्यातून गेलं आहे. मला आठवतं की पहाटेचा शपथविधी, मी राज्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होतो, मला देवेंद्रजींचा फोन आला सांगलीला की तू ताबडतोब निघ. पण मला कधी विचारण्याची सवय नाही की कशासाठी निघ, आणि त्यांनाही बऱ्याच गोष्टी ह्या वेळ आल्याशिवाय सांगण्याची सवय नाही. मी पोचलो राजभवनला आणि धडाधड दादांच्या मग वहिनी, मुलं अशा सगळ्या गाड्या पोचल्या आणि मग लक्षात आलं की दादा शपथ घेणार आहेत. देवेंद्रजीच्या घरी गेल्यानंतर म्हटलं हे काय, ते म्हणाले की हे दादाच करू शकतात, आणि त्यांनी हे धाडस केलेलं आहे. ते धाडस त्यांनी नंतर पुन्हा एकदा केलं आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडून ते सरकारमध्ये सहभागी झाले. असं परिणामांची काळजी न करता उडी मारण्याची सवय ही दादांमध्ये होती. त्यामुळेच ते खरं म्हणजे इतक्या मोठ्या स्थानापर्यंत पोहोचले. कुठलंही खातं येवो त्याचं आकलन करणं
हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे खातं आलं नाही असं कुठलं खातंच राहिलं नाही. पण प्रत्येक गोष्टीचं आकलन त्यांनी केलं. ह्यासाठी अभ्यास करण्याची वृत्ती आणि नम्रपणे स्वीकारण्याची वृत्ती, की हे मला माहिती नाही, हे जरा मला माहिती करून द्या. सुनेत्राबाईंनी खासदारकीला उभा राहिल्या, एका सभेमध्ये आम्ही एकत्र होतो. मोठं वावटळ उठाली होती की संविधान बदलणार, संविधान बदलणार. मी एक खूप चांगली नोट तयार केली होती आणि मी ती मांडून खाली बसलो. न संकोच करता दादा म्हणाले की ही चेक कॉपी मला देशील. मी ताबडतोब माझ्या बरोबरच्या माणसाला पाठवलं होती. म्हणजे त्यांनी संकोच नाही केला की ही नोट मला हवी आहे. तर असं प्रत्येक गोष्ट समजून घेणारे दादा अचानक गेले. विठ्ठलराव मणियारांचं इथे भाषण झालं. मला ते भाषण ऐकताना असं वाटलं की इथेच शोकसभा संपली पाहिजे. खूप राजकारणातली मर्म त्यांनी मांडली. कमी बोलले ते, पण कमी बोलताना ते त्या कमी वाक्यातून खूप बोलले की नाती कशी अशा सगळ्या घटनांनंतर संपत नाही. दादाने त्यांच्याकडे येऊन कशी खंत व्यक्त केली. मला आठवतं की सुनेत्राबाईंच्या प्रचारासाठी मी बारामतीला गेलो आणि मी पवारसाहेबांबद्दल बोललो. मला सुनेत्राबाईंनी उमेदवार असतानाही त्यांचा फोन आला की दादा उद्यापासून तू बारामतीमध्ये प्रचाराला यायचं नाही. पवारसाहेबांबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही. तर हे जे हळवं मन असतं ते फार दादांसारख्या राजकारणाला फार कमी वेळा व्यक्त करायला मिळतं. आणि त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीने, शासनाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये ही भावना आहे की त्यांच्या कुटुंबाच्या मागे आपण भक्कमपणे उभे राहिलं पाहिजे. आणि त्यांनी केलेलं कार्य हे असं अचानक गेल्यामुळे जे अपूर्ण राहिलं आहे ते त्यांच्या कुटुंबाला पूर्ण करताना आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.